पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीच्या ज्या काही जागा वाढ अपडेट आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा वाढणार या संदर्भात एक महत्त्वाची खुशखबर समोर आलेली आहे. तर बघा, यामध्ये आता जी काही पोलीस भरती सध्या सुरू आहे, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज अशी आहे, की आता पोलीस भरतीच्या ज्या काही जागा आहेत, तर त्याच्यामध्ये आता वाढ होणार आहेत या संदर्भाची खुशखबर आलेली आहे. आणि जर जागांमध्ये वाढ झाली तर ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ठरणार सर्व विद्यार्थ्यांसाठी. कारण बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा वाढ होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं हॉल तिकीट डाउनलोड करा अशा पद्धतीचं. तर कोणत्या कोणत्या ठिकाणाचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते कसं डाउनलोड करायचं, काय करायचं, ग्राउंड कधीपासून सुरू होईल, किती वाजता ग्राउंडसाठी जायचं, सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर सगळ्या जिल्ह्यांबद्दल अपडेट ही असणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात जागा वाढतील, त्याच्यानंतर किती वाढतील आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईच नाही तर अनेक जिल्ह्यांबद्दल, जिल्ह्यांचं हॉल तिकीट कधी येणार आहे, ग्राउंडला किती वाजता तुम्हाला जायचं आहे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये प्रोसेस शिकवणार आहे. तर व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रीणमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने आता कोणकोणत्या ठिकाणी जागा वाढल्या आहे किंवा वाढणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर सांगेल की मुंबई आणि अनेक जिल्ह्यांचं हॉल तिकीट कसं डाउनलोड झालेलं आहे, कसं ते डाउनलोड करायचं, महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडला कधी जायचं, किती वाजता तुमचं ग्राउंड होईल. ठीक आहे. आता बघा, तुम्ही समोर पाहू शकता जागा वाढ व मैदानी चाचणी हॉल तिकीट अपडेट. आता बघा, सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी जागा वाढलेल्या आहे तर ते म्हणजे मुंबई. तर मुंबईला या ठिकाणी 1000च्या वरती जागांची वाढ झालेली आहे. कारण अगोदर 2459 जागा होत्या, आता 3500च्या वरती जागा आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मुंबईला ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी एक गुड न्यूज. ठीक आहे, मुंबईच्या वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरचं तुम्ही बघू शकतात की पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा जागांची वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. आता मी तुम्हाला डायरेक्टली अपडेट देतो की 2024-25ची जी भरती होती त्याच्यामध्ये अगोदर जागा होत्या पिंपरी चिंचवडला बघू शकतात. म्हणजे अगोदरच्या जागा 322 होत्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 140 जागांची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. तर बघा, 140ची वाढ झाली, अगोदरच्या 322 बरोबर या ठिकाणी 462 जागा या ठिकाणी आता टोटल झालेल्या आहेत. तर 140 जागांची वाढ झाली आणि महत्त्वाचं म्हणजे 322 नंतर या ठिकाणी आकडा गेलेला आहे 462 पर्यंत. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं. तर हे झालं आता पिंपरी चिंचवडचं. आता महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पण जागा वाढतील का. आता बघा, पुण्याची अपडेट. तर जे काही या ठिकाणी पुणे आहे तर पुणे शहरमध्ये या ठिकाणी जवळपास 5 नवीन पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आलेले. आता 5 नवीन जर पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पोलीस बल लागणार आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की तिथं सुद्धा या ठिकाणी त्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. नवीन पदं त्या पोलीस आयुक्तालयामध्ये किती बसणार, काय बसणार, शिपायाची किती बसणार, अधिकाऱ्यांची किती, संपूर्ण त्या ठिकाणी डिटेल असणार आहे. मग त्या तिथं नवीन पदं तयार होतील, मग त्याच्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना संधी भेटेल. आणि याच भरतीमध्ये म्हणजे नवीन तिथं जागा वाढल्या की या भरतीमध्ये त्या जागा वाढायला पाहिजेत, ॲड झाल्या पाहिजेत अशी विद्यार्थी मित्रांची मागणी किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो इच्छा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर या भरतीमध्ये त्या जागा ॲड झाल्या तर या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने संधी भेटेल आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने ग्राउंड देतील. म्हणजे विद्यार्थ्यांना इथं त्या जागा वाढचा फायदा होईल असं या ठिकाणी माहिती समोर येत आहे. तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी जागा वाढलेल्या आहे आणि पुण्याला 5 पोलीस नवीन आयुक्तालय बनवण्यात आलेले आहे. तर त्या जागा वाढल्या पाहिजेत याच भरतीमध्ये ॲड होऊन असं या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे. तर अपडेट आल्यावर तशी मी तुम्हाला देणार आहे. आतापर्यंत फक्त प्रस्ताव देण्यात आलेला आहे की 5 नवीन पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आलेले आहेत म्हणून. अजून जागा वाढ बाबतीत ती गोष्ट क्लिअर नाहीये. आल्यावर अपडेट मी तुम्हाला देतो. आणि मुंबईचं तर आहेच. आता महत्त्वाचं म्हणजे फक्त 2च ठिकाणाची अपडेट आलेली आहे की पिंपरी चिंचवडला 140 जागांची वाढ झाली आणि सोबतच पुण्याला या ठिकाणी नवीन 5 पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला मुंबईच्या ग्राउंडबद्दलची अपडेट मी देतो. आता मुंबईच्या ग्राउंडची सर्व विद्यार्थी प्रतीक्षा करताय. बघा, मुंबईचं ग्राउंड फिक्स झालेलं आहे, ते 11 तारखेला होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पॉईंट असा आहे
की जे तुम्हाला मी अगोदर बोललेलो होतो की मुंबईचं ग्राउंड 11 तारखेला फिक्स झालेलं आहे. त्याचं जे काही हॉल तिकीट आहे, तर हॉल तिकीट या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमचं जनरेट होणार आहे उद्या परवापर्यंत. कारण बघा ग्राउंडच्या अगोदर हॉल तिकीट जनरेट होतं. ते पाहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडची डेट असेल पूर्णपणे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचं असं नाही आहे की 3,00,000 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आजच जनरेट होईल. अगोदर 50,000 किंवा 70,000 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट जनरेट होईल. म्हणजे अगोदर काही कमी विद्यार्थ्यांचं जनरेट होईल पहिला टप्पा, त्याच्यानंतर दुसरा टप्पा, त्याच्यानंतर तिसरा टप्पा यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये 3-4 टप्प्यांचा समावेश असणार आहे. 50,000 60,000 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट जनरेट होऊ शकतं आणि त्याच्यानंतर बाकीच्यांचं जनरेट होणार आहे. ठीक आहे, तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मुंबईला आता उद्या परवापर्यंत मुंबई नाहीच तर अनेक जिल्ह्यांचे हॉल तिकीट जनरेट होतील. म्हणजे मुंबईचंच नाही तर अनेक ठिकाणाचं ज्यांचं ग्राउंड 11 तारखेपासून आहे त्यांचं उद्या परवा म्हणजे 2 दिवसाच्या आत हॉल तिकीट जनरेट होऊन जाणार आहे. आता ते कसं डाउनलोड करायचं, कसं त्याची PDF काढायची, पासवर्ड काय टाकायचा, सगळी प्रोसेस मी तुम्हाला शिकवणार आहे. हॉल तिकीट जनरेट झाल्यावर ते तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती भेटेल सगळं सांगाल. ठीक आहे, तर 11 तारखेचं ज्यांचं ग्राउंड आहे तर 11 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे त्यांचं हॉल तिकीट 2-1 दिवसात जनरेट होऊन जाईल. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यांचं एक सोबतच जनरेट होईल असं नाही आहे, वेळ मागं पुढं लागू शकतो. आणि महत्त्वाचा पॉईंट असा आहे की मुंबईचं या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं हॉल तिकीट जनरेट होईल. ज्यांनी अगोदर अर्ज केला आहे त्यांचं ग्राउंड अगोदर होईल, मुलींचं सेपरेट होईल, मुलांचं सेपरेट. याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला वेळापत्रक जाहीर करून या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि हॉल तिकीटवरती टायमिंग असणार आहे की तुम्हाला किती वाजता तिथं रिपोर्टिंग टाईम द्यायचा आहे. तर पूर्णपणे याचं नियोजन आता करण्यात आलेलं आहे. सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की तुमचं ग्राउंड फिक्स झालेलं आहे, तुम्ही तयारी करा. हॉल तिकीट जनरेट झाल्यावर लगेच तुम्हाला मी अपडेट देणार आहे, त्याच्यामुळं तयारी करा. आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पुन्हा कन्फ्युजनमध्ये राहू नका. तारखा ग्राउंडच्या फिक्स झालेल्या आहे, त्याच तारखेला तुमचं ग्राउंड होणार आहेत. व्हिडिओ सांगण्याचा मुद्दा लक्षात आलेला असेल. हॉल तिकीट तुमचं जनरेट झाल्यावर अपडेट पाहायला भेटणार आहे. जागा वाढ अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. आता फक्त तुम्ही तयारी करा, ग्राउंड कॅन्सल होणार नाही. ग्राउंडच्या तारखा फिक्स करण्यात आलेल्या आहेत. पुरुषांचं वेगळं, महिलांचं वेगळं होणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. आपला नंबर आहे 7248 या ठिकाणी 994648 याच्यावरती तुम्हाला मेसेज करून द्यायचा आहे. ठीक आहे, किंवा SMS करायचा आहे. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल. चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.